डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत बहिणाबाई यांच्याबद्दल. बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या आणि अत्यंत थोर कवयित्री होत्या. त्यांचा जन्म वेरूळजवळील गवळी या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्या ईश्वर भक्त होत्या. लग्नानंतर त्या नांदेडजवळच्या गावात राहू लागल्या. त्या काळात बहिणाबाईंच्या पतींना भक्तिमार्ग आवडत नव्हता. त्या सतत विठोबाचे नामस्मरण करत असत, भजन कीर्तन ऐकत असत. त्यांचा पती यासाठी त्यांना रागवत असे, पण बहिणाबाईंची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. एकदा त्यांना संत तुकाराम महाराज भेटले. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितले, नामस्मरण कर, पण संसाराची जबाबदारी विसरू नकोस. विठ्ठला तुझ्या कामात आहे, तुझ्या रोजच्या जीवनातच आहे. तुकाराम महाराजांच्या वचनांनी बहिणाबाईंच्या मनात नवा प्रकाश निर्माण झाला. त्या म्हणत, मी जेव्हा रोटी लाटते, भांडी घासते, पाणी आणते, तेव्हा तेही विठोबाचंच काम आहे. त्या आपल्या कवितांमधून साध्या ग्रामीण भाषेत भक्ती, प्रेम, संसार, धर्म आणि स्त्रियांच्या जीवनातील सत्य सांगू लागल्या आणि त्यांच्या ओव्या आजही गावागावात गायल्या जातात.